नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती वेळ झाले चरखेचा धुरळा उडवण्याची। बीडच्या मस्साजोगमध्ये आज मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आंदोलन केलं। न्यायासाठी आंदोलनाची वेळ देशमुख कुटुंबियांवरती आली। पोलीस तपासाबाबत यावेळी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी काही सवाल उपस्थित केले। या सगळ्या असंतोषाच्या केंद्रस्थानी जर काही दिसत असेल तर ते म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर मकोका न लागणं आणि त्यातून देशमुख कुटुंब आणि मस्साजोग वासियांमध्ये गेलेला मेसेज। आणि म्हणूनच आपल्याला यावर बोलावं लागेल की आंदोलनाचा धक्का बसल्यानंतर तरी आता वाल्मिकला मकोका लागणार का, आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। आणि याच विषयी चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत भाजपकडनं भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच शिरीष देशमुखांचे नातलग सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी मी शिरीष देशमुख यांच्याकडे जातोय, मस्साजोगमधनं ते आपल्यासोबत आहेत। शिरीषजी, मला तुमच्याकडनं हे समजून घ्यायचं आहे, आज जे काही मस्साजोगमध्ये झालं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। न्यायासाठी अशा पद्धतीनं संघर्ष करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये आली। खरं तर हे दुर्दैव आहे। मला सांगा, काय नेमकी अस्वस्थता आहे, काय प्रमुख मुद्दे तुम्हाला या सगळ्याच्या मुळाशी दिसतात तपासाच्या की ज्याच्यातनं ही अस्वस्थता प्रामुख्याने देशमुख कुटुंबीय आणि एकूणच मस्साजोग वासियांमध्ये आपल्याला पाहायला मिळते? त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे प्रकरण चालू झालेलं आहे ते प्रकरण खरं तर 28 मे 2024 पासून चालू झालेलं आहे। 28 मे 2024 रोजी त्यांना खंडणी मागण्याची सुरुवात केलेली। त्या पिरियडमध्ये त्यांना आवादा कंपनीचे जे मॅनेजर आहेत शिंदे त्यांचं आणि दुसरं दोघं जणांचं अपहरण केलं। अपहरण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिलं। त्या दिवशी त्यांच्या खंडणीच्या संदर्भात केस झाली। केस झाल्याच्या नंतर त्यावेळेसचे जे मूळ आरोपी होते ते आरोपी परत ह्याच्यात आले नाहीत, कारण की त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला। गुन्हा नोंद झाल्यामुळे ते आलेले नाहीत। परत त्याच्यानंतर 29 नोव्हेंबर 2024 रोजी हे आपले जे आरोपी आहेत ते आरोपी त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी आलेले होते। त्यावेळेस स्वतः वाल्मिक कराड हे केस रजिस्ट्री ऑफिसमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी आलेले होते तिथं, आणि त्याच वेळेस हे सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे खंडणी मागण्यासाठी आवादा कंपनीच्या गोडाऊनवर गेलेले होते। त्या दिवशी त्यांना खंडणी मिळालेली नाही। त्याचा परिणाम दुसरा 6 डिसेंबरला झाला। 6 डिसेंबरला परत ते खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी आले। खंडणी मागण्यासाठी आल्याच्या नंतर आमच्या मस्साजोगमधील वॉचमन म्हणून जो अशोक सोनवणे आहे तो गेटवर तिथं वॉचमन म्हणून होता। त्यांना मध्ये अधिकाऱ्यांना फोन कराने तुम्ही जावा अशा प्रकारचं कळवल्याच्या नंतर त्यांना मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर आमच्या सरपंचांना फोन आला। सरपंचांना फोन आले, एक गावचा प्रतिनिधी ह्या त्यांचं तिथपर्यंत जाणं कर्तव्य होतं, म्हणून त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आमच्या सरपंचाला पण मारहाण झाली। मारहाण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी थोडी दोघांची झटापट थोडी बहुत झाली। झाल्याच्या नंतर ह्यांच्या लक्षात असं आलं की हे मस्साजोग वासीय किंवा जे समजा सरपंच येते ह्यांच्यामुळे जी खंडणी मिळणार आहे आपल्याला ती खंडणी मिळत नाहीये, हे त्यांना डोक्यात राग ठेवून 9 डिसेंबरला आमच्या सरपंचाचं इथं आपलं डोनगाव टोल नाका या ठिकाणाहून अपहरण केलं। जेणे की अपहरण करताना त्यांना जी टोल नाक्याची लेन असते त्याच्या पाठीमागे आणि पुढे गाडी लावली। गाडी लावून त्यांना त्याच्याबरोबर जो आमचा हे आपला शिवराज देशमुख जो होता बरोबर त्याला पण मारहाण केली आणि सरपंचाचं अपहरण करून अमानुष प्रकारे त्यांना मारहाण केली। अशी मारहाण की आजपर्यंतच्या कुठलचीही आपण जरी समजा हत्या बघितली तर त्या हत्यात कुठंच आपल्याला दिसत नाहीये ती, एवढे त्यांना अमानुषपणे हत्या केलेली आहे। आणि ही हत्या जी घडलेली आहे ती खंडणीतून घडलेली आहे। त्याच्यामुळे आमचं गावकऱ्यांचा असा 100% ह्याच्यावर मानस आहे की ही खंडणी झाली, ती आत्महत्या जी झालेली ती आत्महत्या ही खंडणीतून झालेली, आणि खंडणीतून झालेली असल्यामुळं वाल्मिक कराड यांना 302 मध्ये आरोपी करण्यात यावे। बाकीच्या जसे 7 आरोपींना ह्यांना मोका लावलेला आहे
त्याचप्रमाणे बरोबर आहे. वाल्मिक कराडवरती मोका लावण्यात का लागला नाही Actual हा मूळ पाहता, प्रश्न या खंडणीतले सगळ्याच्या मुळाशी विष्णू आहे चाटे, आणि त्यामुळे आता त्याच्यावरती बोलावं लागेल. मी अंजलीताई आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जातो. सुरुवातीपासूनच या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायाच्या बाजूने त्या उभ्या राहिलेल्या आहेत. अंजलीताई, आता देशमुखांच्या बोलण्यातनं सुद्धा शिरीष देशमुख आपल्याशी बोलतात, त्यांच्या बोलण्यातनं सुद्धा प्रामुख्यानं जी लाईन दिसते ती म्हणजे खंडणी प्रकरण आणि हे खून प्रकरण या दोघांचा संबंध आहे आणि त्यामुळे जर का बाकीच्या 7 जणांवरती मकोका लागतोय तर वाल्मिक कराडवरती मकोका का नाही, 302चा गुन्हा का नाही, हे जे बेसिक प्रश्न आहेत जे सत्ताधारी पक्षातले आमदार असतील किंवा मग बाकीचे सगळे लोक असतील ते सगळे उपस्थित करतात. तोच मुद्दा देशमुखांच्या बोलण्यातनं आता सुद्धा पुढे येतो आहे. काय नेमकं कुठे नेमकं चुकलेलं आहे सगळ्या यंत्रणेचं, व्यवस्थेचं, सरकारचं, ज्याच्यामुळे आज जो प्रसंग घडला तो महाराष्ट्राला बघावा लागला? अंजलीताई. कसं आहे की मला आज पहिल्यांदी म्हणजे आता जे देशमुख भाऊ बोलले एक्झॅक्टली तोच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की मे महिन्यापासनं ही धमक्या देणं, जीवे मारण्याच्या धमक्या देणं, हे जे सगळे प्रकार चालले होते आणि शिंदे नावाचे जे अवादाचे एक अधिकारी आहेत ज्यांनी तो पीसीआर फाईल केलाय, ती क्रिमिनल कंप्लेंट फाईल केली आहे, त्यांनी त्यांच्या त्या रिपोर्टमध्ये असं सरळ सरळ लिहिलंय की मला धमक्या येत होत्या, जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, खंडणी एकदा नाही अनेक वेळा मागितली जात होती. याच्यावरनच खरं तर मे महिन्यात त्यांच्यावर मकोका लागायला हवा होता. अगदी मे महिन्यात 28 मेला हे शिंदे जाऊन केसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक FIR रजिस्टर करतात आणि त्यांनी जे जे म्हटलेलं आहे की 3 व्यक्तींविरुद्ध त्यांचे आधीपासून आक्षेप आहेत. एक म्हणजे वाल्मिक कराड, 2 म्हणजे सुदर्शन गुळे आणि 3 म्हणजे विष्णू चाटे. या तिघांविरुद्ध त्यांनी आधीपासून म्हणजे अनेक वेळा कंप्लेंट्स दिल्या, तरी पण आणि सारखी आम्हाला खंडणी मागितली जाते, खंडणी दिली नाही तर तुमचं काम बंद करा नाही तर हातपाय तोडून ठेवू. एवढंच नाही, 28 तारखेला 28 मेला, मे बद्दल बोलतेय मी, त्या दिवशी त्यांनी त्यांच्यावर अपहरण देखील या शिंदेचं केलं. आता इतके गंभीर गुन्हे असताना खरं तर ताबडतोब बोका लागायला हवा होता आणि या तिघांनाही तेव्हा अटकेत टाकायला हवं होतं. पण ते अटकेत न टाकता या रथी महारथींना म्हणजे वाल्मिक कराडांना शासकीय बॉडीगार्ड दिला गेला. इतकं धक्कादायक सगळं चाललं होतं म्हणजे पोलीस यंत्रणा त्यांच्या दिमतीला होती. आज जर तेव्हा मोका लागला असता, मे पासून कारवाई झाली असती, संतोष देशमुख आज आपल्या बरोबर असते. आणि एवढंच नाही, 7 महिने कारवाई नाही झाली, त्यानंतर हा इतकी निर्घृण हत्या होते, जनता रस्त्यावर येते, पूर्ण आक्रोश मोर्चे काढले जातात, एवढं वेड्यासारखं लोक लढतात, तरी 1.25 महिना झाला तरी अजून आज जो मोका लावला ते पण त्या 7 लोकांवर. मला खरंच कळत नाही हे 2 गुन्हे वेगळे कसे, हत्या वेगळी कशी आणि खंडणी वेगळी कशी. खंडणीतूनच हत्या केली गेली आहे, त्यांच्या विरुद्ध संतोष देशमुख लढले म्हणून ती हत्या केली गेली आहे. तर हे 2 गुन्हे वेगळे कसे आणि हा जो मुद्दाम त्यांच्यावर खंडणीचा 11 तारखेला टाकण्यात आलेला आरोप जो आहे ना तो फक्त आणि फक्त वाल्मिक कराडना वाचवण्यासाठी टाकण्यात आला होता. आणि तुम्ही जर बघितलं असेल आधी त्यांच्यावर तो आरोप टाकला, काही काळाने जेव्हा धनंजय मुंडे फडणवीसांना जाऊन भेटले त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन वाल्मिक कराड सरेंडर होत आहेत, म्हणजे यांना कुठे काही त्रास होणार नाही, यांना सरेंडर होऊ दे असं म्हणूनच हे केलं गेलंय की काय अशी शंका वाटायला लागली. आणि ज्या पद्धतीने जितका बेकार चव्हाण यांच्याकडे जातो, त्यांच्याकडनं आपण उत्तर घेऊया. मी त्यांच्याकडनं आधी उत्तर घेऊया. अंजलीताई, अजित चव्हाणजी, की जो सिक्वेन्स आता अंजलीताई सांगतायत तो सिक्वेन्स पाहता अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, संशय आहे की नेमकं चाललंय काय. वाल्मिक कराड जो एका मंत्र्याच्या जवळचा माणूस आहे, ज्याच्यावरती मकोका लागत नाही, ज्याच्यावरती मकोका लावावा म्हणून जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांच्यावरती आज ज्या पद्धतीनं आंदोलन केलं गेलं तशा आंदोलनाची वेळ यावी, हे सगळं दुर्दैवी तुम्हाला वाटत नाही का अजित चव्हाणजी? नाही, याच्यामध्ये मला एक गोष्ट याच्याकरता भांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कुटुंबाला एकच गोष्ट मला इथं सांगायची आहे की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याकरता काहीतरी वेळ लागत असतो. मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी स्थानिक प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांकडून आणि बाकी इतर ज्यांच्याकडनं माहिती घेता येण्यासारखी आहे प्रशासनामधल्या त्या लोकांच्याकडून मी माहिती घेत होतो. मी सर्वप्रथम पुढारी न्यूजच्या माध्यमातून
याविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या सर्व मंडळींना आणि महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय नम्रपणे आणि जबाबदारीने सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावरती या विषयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल हे सांगितलेलं आहे। आणि पुढारीमध्ये आजचं माझं हे स्टेटमेंट आपण जपून ठेवा हवं तर या विषयामध्ये कोर्टात आपल्याला भावनेच्या आधारे गप्पा मारून चालत नाही, तिथं पुरावे द्यावे लागतात। यातल्या एका आरोपीचा माझ्याकडे खूप माहिती आहे पण ती मला जाहीररित्या करता येणार नाही। याच्यामध्ये माझ्या पक्षाचे आमदार सुरेश धस कुटुंबाच्या सोबत अतिशय भक्कमपणे उभेत। आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संतोष भैया देशमुख होते, माझे समाज बांधव होते, मी स्वतः देशमुख आहे। आमच्या सबंध समाजामध्ये महाराष्ट्रातनं प्रचंड मोठा रोष याविषयी व्यक्त होतो आहे। महाराष्ट्राला प्रचंड दुःख झालेलं आहे पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे। मला वारंवार या विषयामध्ये एक सांगायचं आहे की सिक्वेन्सली हा तपास होऊन तो तपास न्यायालयापुढे जाऊन ही केस टिकली पाहिजे। याच्यामध्ये वाल्मिक कराडवरती आपण जर मकोकाची 190 दिवस आहेत आपल्याकडे, याच्यामध्ये दाखल झाला नाही गुन्हा असं म्हणणं अजिबात योग्य ठरणार नाही। याच्यामध्ये मी खात्रीने आपल्याला सांगतो की पोलीस, एसआयटीचे अधिकारी, सीआयडीचे अधिकारी अतिशय सबळ असा पुरावा याच्यामध्ये आपल्याला द्यावा लागेल। आता अंजली दमानिया जसं म्हणाल्या, आता देशमुखांच्या नातलगांनी या ठिकाणी ते मुद्दे उपस्थित केले, ते जे सर्कल आहे ते आपल्याला पुराव्यानिशी कोर्टामध्ये सिद्ध होईल। या केसमध्ये अतिशय भक्कमपणे ते आपल्याला मांडायचंय। हे सगळं तसंच सुरू आहे। मला एक गोष्ट इथं आवर्जून सांगितली पाहिजे, अंजलीताई यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आरोप केल्यानंतर तातडीनं आढावा घेतला, 300 परवाने इथले रद्द केले, ज्यांनी पिस्तुलाचे परवाने तातडीनं रद्द करण्यात आले, ज्यांनी हवेमध्ये गोळीबार केला त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। या विषयामध्ये ज्या ज्या लोकांच्या बाबतीत आवाज उठवण्यात आला, एकतर त्यांना निलंबित केलं गेलं, एकतर त्यांना बाजूला केलं गेलं। हे बघा, याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय की एक माणूस यंत्रणेचा असा वापर करतो। परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये सभागृहात हे आश्वासन दिलेले आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस आहेत। आपण एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या जनतेला सभागृहामध्ये देवेंद्रजींनी जर आश्वासन दिलं असेल, मला एकच गोष्ट सांगायची आहे, ते देवेंद्रजींनी दिलेलं आश्वासन आहे। पोलिसांना माहिती आहे, पोलीस या विषयामध्ये अधिक सखोल तपास करून कोर्टात टिकणारे पुरावे, नाहीतर काहीतरी थातूरमातूर मांडायचं आणि त्याच्यामधनं हे आरोपी पुढे जामिनावर सुटतील, मोकळे होतील, 2-4 वर्ष जेलमध्ये राहतील आणि हा विषय संपेल, असं आपल्याला व्हायला नको आहे। आणि ज्या ज्या बाबतीतले आक्षेप या विषयामध्ये नोंदवले गेले त्या विषयामध्ये गृह विभागानं अतिशय कडक कारवाई केलेली आहे, सुमोटो ऍक्शन घेऊन सुद्धा कडक कारवाई केलेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं या विषयामध्ये घाई होणं, या विषयाचा जातीय रंग देऊन त्याच्यामध्ये राजकारण होणं, आमच्या विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करणं, हे सगळ्यांना सगळं लखला। परंतु तुम्ही म्हणता की घाई करून चालणार नाही, पण दुसरीकडे आज धनंजय देशमुखांनी जे मुद्दे मांडले त्यांचा मुद्दा त्यामध्ये प्रामुख्याने हाच होता की तपासाची गती नेमकी काय आहे, काय काय घडलेलं आहे याची कुठलीच कल्पना त्यांना दिली जात नाहीये, त्यांना आश्वस्त केलं जात नाही यंत्रणेकडनं आणि त्यातनं आलेला हा सगळा उद्वेग, त्यातनं आलेला हा सगळा असंतोष आहे। विरोधक सुद्धा आज याविषयी प्रामुख्याने बोललेले आहेत। आमचे आमदार सुरेश धसजी त्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे गेले होते। स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, याच्यामध्ये ते कधीही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती घेऊ शकतात, त्यांना रोजचा रोज तपास झाला आणि रोज माहिती द्यायला आलं असं होऊ शकत नाही। तशी अपेक्षा सुद्धा त्यांनी ठेवू नये, कारण याच्यामध्ये अनेक लोक असे आहेत की जे या माहितीचा दुरुपयोग करू शकतील। यातला एक आरोपी अजून फरार आहे, त्याला शोधण्यासाठी जंग पछाडलं जात आहे। त्यातला एक मोबाईल आहे नाशिकच्या आसपास कुठेतरी तो आहे, त्याला शोधण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा राबते। त्याचं कारण असं, न्यायालयामध्ये हे सादर केल्यानंतर ही सगळी साखळी आपली जोडली जाणार आहे। माझ्याकडं माहिती खूप आहे, मीडियात ती देता येण्यासारखी नाही। देशमुख कुटुंबाला समाज बांधव म्हणून माझं एक असं आवाहन असेल, आपण याच्यामध्ये धीर सोडू नका आणि कुठल्याही राजकीय लोकांनी सांगितलं म्हणून आता ताई वागू नका। एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे, आमच्या पक्षामधला आमचा सहकारी
आमचा समाज बांधव, आम्हालाही तितकंच दुःख आहे. या विषयामध्ये यापूर्वी या लोकांनी अत्यंत अराजकता इथं माजवली, हे कुणालाही नाकारता येणार नाही. पण हे वेळोवेळी प्रत्येक वेळी तिथं होत होतं. माझी राजकारण करणाऱ्यांना देखील विनंती आहे की तुम्ही यंत्रणेला दबावाखाली आणू नका. यात एंड ऑफ आपण ज्याला म्हणूया की शेवट जर आपल्याला असं दिसलं की याच्यामध्ये नीटपणे तपास झालेला नाही, तर मला असं वाटतं की आमच्या विश्वासार्हतेचा तो प्रश्न आहे. राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला सभागृहात आश्वासन दिलेलं आहे, मी वारंवार याचा उल्लेख करतोय, आपण लक्षात घ्या, माझ्या नेत्याची कमिटमेंट, ते कुणाचाही विचार करणार नाही, कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, कुणाच्याही हे सगळं महाराष्ट्राला आता बघायचं जेव्हा प्रत्यक्षामध्ये हे सगळं महाराष्ट्राला माझं आव्हान आहे, आपण राजकीय लोकांच्या चिथावणीला बळी पडू नका. बरं, शिरीष अंजलीताई बोला तुम्ही, मग मी देशमुखांकडे जातो. बोला अंजलीताई. चव्हाण भाऊंना माझा एक प्रश्न आहे की 285/2024 ही FIR जी केस मध्ये झाली होती 28 मेला, याची कॉपी तुम्ही सगळ्या माध्यमांकडे देऊ शकाल का? आणि तेव्हापासून लागलेल्या धमक्या, जीवे मारण्याच्या धमक्या, खंडणी ही 28 मे पासून जी मागितली होती त्याच्यावर कोणी कारवाई केली, का कारवाई झाली नाही, याचा खुलासा देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. हेच नाही तर आज जे CIDना पत्र जे देण्यात आलं देशमुखांच्या पत्नींकडनं, त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की त्यांना नावं घेऊन सांगितली होती. बोला बोला, पूर्ण करा. तर त्यांच्या जे आज पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये सरळ सरळ लिहिलंय की त्यांना वाल्मिक कराड यांच्याकडनं जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. हे आज त्यांच्या पत्नीने देखील जर म्हटलं असेल तर मग प्रॉब्लेम काय? चौकशीच तर करायची ना, मग मोका लावण्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि एक नाही, ही जर, म्हणून मी म्हणते माझा चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही 28 मे ची जी केस मध्ये झालेली FIR आहे, नंबर सुद्धा मी तुम्हाला सांगते 285/2024 हे माध्यमांकडे आता 2 तासात देण्याची बरोबर. अजित चव्हाणजी, एक तर 28 मेची FIR आणि दुसरा मुद्दा अंजलीताईंनी मांडलाय तो म्हणजे आज पत्नीचा आलेला जबाब. ताई, पुन्हा पुन्हा मी नम्रपणे आपल्याला सांगतो, सन्मान्य वहिनींनी जो जबाब दिला तो SIT कडे दिला. SIT जबाब घेते आहे याचा अर्थ हा या विषयाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतलेली आहे. हे सगळं रेकॉर्डवर येणार आहे, हे सगळं तपासावरती येणार आहे. त्यावेळेला जो आरोप ताई आपण केला याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला FIR ला उशीर करणारे, नंतर या सगळ्या संशयित लोकांच्या सोबत जाऊन चहापाणी घेणारे, या सगळ्यांच्या इन्फ्लुएन्स खाली आहेत असं वाटणारे अधिकारी ताई राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना घरी पाठवलं, त्यांच्यापैकी अनेकांना याच्यातनं हटवलं, त्यांच्या बदल्या झाल्या. त्याविषयी चव्हाणजी ताई तुम्हाला विचारतात की 28 मेचा जो FIR आहे तो तुम्ही सार्वजनिक करणार आहात का? पहिला प्रश्न त्यांनी हा विचारलाय आपल्याला. ताई, कुठलाही FIR हा सार्वजनिकच मालमत्ता असते, सार्वजनिक मालमत्ता असते, ती पब्लिक डोमेन मध्ये असते. त्याच्याकरता आपल्याकडे आणखी काही वेगळी माहिती असेल तर ती आपण ताई माध्यमात सांगण्याऐवजी आपण तपास यंत्रणांना सांगा. बोला ताई. नाही, आपण बोला ताई, आपलं ऐकून याच्यामध्ये कारवाई होते याची आपण विश्वास ठेवा. जी मी CIDच्या अधिकाऱ्यांना दिली आहे, मी देवेंद्र फडणवीसांना देखील पाठवली आहे. अतिशय क्रुशल माहिती होती ती मी दोन्ही माध्यमांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील पाठवली आणि SITला देखील पाठवली आहे. पण माझा मूळ प्रश्न असा आहे की 28 मेला जर धमक्यांचं आणि अपहरणाचं आणि खंडणीचं आणि जीवे मारण्याची जी धमकी होती याच्यावर जर FIR झाली होती तर 7 महिने त्याच्यावर कारवाई का नाही झाली? तुम्ही आज आम्हाला म्हणताय की धीर धरा. हे जर आपल्या कुटुंबातलं असलं ना तर किती जीव जळतो हे तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल. तर मला खरोखर वाटतंय की देशमुख कुटुंब जे आज इतकं शांतपणे बोलत होतं, इतके दिवस ते अतिशय शांत होते. धनंजय देशमुख एकदाने अनेक वेळा म्हणाले की माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, ते योग्य तो निर्णय करतील.
पण जेव्हा होताना दिसत नाहीये, भेटून सुद्धा होताना दिसत ताई बोलू नाहीये, मी? तेव्हा त्या कुटुंबाकडे दुसरा काय ताई, मी मार्ग उत्तर देऊ? उरला? हो हा ताई, मी अजित चव्हाणजी उत्तर बोला. देतो. आता अंजली ताई, मी ताई उत्तर मुद्दा देतो. मांडतात ताई, अगदी हे मान्यच आपल्या केलं चर्चेची पाहिजे. सुरुवातच त्या काळामध्ये ज्या लोकांनी या विषयामध्ये मध्यस्थी केली, दबाव टाकला, तक्रार अगदी मागे घेण्यापर्यंतचे सगळे विषय झाले, त्या सगळ्या लोकांवरती गृह विभागानं ताई कारवाई केली. आणि तुम्ही म्हणताय ती सगळी परिस्थिती तिथं होतीच ना. या सगळ्या लोकांना आपण FIR ज्या दाखवा. पद्धतीनं या पूर्वीच्या काळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये वावरताना आपण पाहत होतो. आणि मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगितली पाहिजे, ह्या सगळ्यामध्ये धीर धरा आणि वेळ घ्या हा विषय कशासाठी येत आहे, हे समोर काय येतंय, तर तपास यंत्रणा कुठल्याही म्हणजे दबावाला आपण न विसरून झुगारता जाऊ. जात आहेत ताई, त्या बदलापूरमध्ये तिथपर्यंत काय झालं पोहोचतायत. मला दादा? सांगा, 300 शस्त्रांचे परवाने ताई मी आपण थोडं रद्द बोलू शकतो? केले, त्याची स्क्रुटिनी केली. थांबा, ते अत्यंत देशमुखांना वेगानं पोलिसांनी बोलायचं आहे, केलं या देशमुखांकडे मी जातो. विषयामध्ये. शिरीष देशमुख. आणि आपल्यासारखे सामाजिक जर मी कार्यकर्ते लावून ज्या धरलं वेळेला नसतं. शिरीष देशमुख असे वेगवेगळे प्रश्न 28 मेला उपस्थित करून जर का यंत्रणा याच्यामध्ये जागी आक्षेप असती, घेत आहेत, त्याचा यंत्रणा ज्या पद्धतीनं तातडीनं त्याची दखल घेत आहेत त्याच्याबद्दलही ताई आपण बोललं पाहिजे. मला एक फक्त इथे एवढंच सांगायचं आहे की या विषयामध्ये आपल्या सूचना अत्यंत स्वागतार्ह साहेब, आहेत. आम्हाला थोडं बोलू देता का तुम्ही? तुमचा जीव हो, धोक्यात अजित घालून चव्हाणजी तुम्ही थांबा. या विषयामध्ये अंजली ताई. सातत्यानं बोलताय, तुमचं शिरीष अभिनंदन देशमुखांना आहे. बोलू द्या. आमचा विषय अंजली लावू ताई. नका. हे सगळं आमचं घडून थोडं ऐकून येईल घ्या, साहेब. याला एक कायदेशीर प्रक्रियेला साहेब, वेळ आमच्या लागणार आहे ग्रामस्थाचं थोडं तुम्ही ऐकून घ्या, तेवढी एक मिनिट. वाट आपण पाहिली पाहिजे अजित आणि चव्हाणजी तपास अजित चव्हाणजी यंत्रणांवरती अजित विश्वास ठेवला पाहिजे. चव्हाणजी आपण जी आक्षेप मांडणी आपले जर करताय असतील- आपण जी मांडणी करताय त्या शिरीष माफ करा देशमुख मला, आवाज साहेब, द्यायचा आहे. आमचं थोडे ऐकून घ्या तुम्ही. तुमच्याकडे येतो. हा देशमुखजी बोला. चव्हाण साहेब, महत्वाचा मुद्दा मला मधल्या काळामध्ये नीट आवाज येत नाहीये. आज पण सीएम साहेबावर 100% विश्वास, ऐकून घ्या साहेब. हो तुम्ही पूर्ण करा आमचा पूर्ण आज करा. पण सीएम साहेबाशी वर 100% विश्वास आहे. आम्ही सीएम साहेबाच्या बाबतीत आम्ही गैरविश्वास दाखवलेला नाहीये. दुसरा मुद्दा जो तुम्ही राजकीय घेतलेला आहे, या ठिकाणी राजकीय परिस्थिती कसल्या प्रकारची नाही. या ठिकाणी सर्वसामान्य 18 पगड जातीचे समाज इथं येतो. कोणते प्रत्येक राजकीय पक्षाचे इथं अधिकारी आहेत. तुमच्या भाजपचे इथं आमच्यापाशी सुरेश अण्णा धस आलेले होते, अभिमन्यू पवार आलेले होते, त्याच्यापेक्षा आणखी बाकीचे आलेले आहेत. शिवसेने शिंदे सेनेचे आलेत. प्रत्येक पक्षाचे इथं येऊ जातात. असं तुम्ही जे म्हणतात की आम्ही कोणत्या तरी एखाद्या राजकीय पक्षाची ऐकून आम्ही जर हे आंदोलन करतात, हे तुमचं जे आमच्यावर तुम्ही ब्लेम लावायला हा 100% चुकीचा आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आम्हाला आज हे करण्याची वेळ का आली, चुकीचा आहे. ह्याच्या बाबतीत तुम्ही बारकाईने अभ्यास केला का? तुम्ही तुमच्या प्रशासकीय यंत्रणेला या बाबतीत विचारलं का की ही आज ही परिस्थिती ह्यांना का आली? प्रशासनानं आम्हाला आजपर्यंत देशमुख कुटुंबाला कोणची माहिती दिली? तुम्ही प्रशासनाला विचारून घ्या आणि पुन्हा आम्हाला त्याच्यानंतर तुम्ही विचारा. तुम्ही जी आज गोष्टी हे बोलायला लागलात ते तुम्हाला या बाबतीतल्या कसल्या प्रकारचं माहिती नाही. तुमच्यापर्यंत कुणीतरी माहिती दिली म्हणून तुम्ही हे बोलायला लागलेला आहात. बरोबर आहे बरोबर आहे. माहितीच्या अभावाने हा बोला. अगदी शेवटचा नाही मिनिट आहे. भैया, याच्यामध्ये अजित आपण एक चव्हाण. लक्षात घेतलं पाहिजे. मग नाही, माहितीच्या नाही. अभावानं मग आपण- तुम्ही आज मला एकतर एक मी सांगा, अगदी तुम्ही स्पष्टपणे live वर आपल्याला आलात, सांगू शेवटचं इच्छितो. मिनिट आहे, अजित याच्यामध्ये चव्हाण. बघा, असं आहे की आपल्याशी अत्यंत आज- नम्रपणे आज पूर्ण आम्ही सगळे देशमुख बोलतो. कुटुंब पूर्ण सातत्यानं डिप्रेशन मध्ये. नाही, राज्याच्या तीच अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्यांनी तीच आपल्या अपेक्षा कुटुंबाला भेटून भैया माहिती दिली. माझं याच्यामध्ये आपल्याला नम्रपणे सांगणं हेच आहे. काल हो, परवा आम्ही माझ्या आज- गावचं सगळं देशमुख आम्ही मंडळ आज माझ्या पण- समाजाचं आम्ही आपल्या आज भेटीकरता पण आलं म्हणतो, होतं. माझे नातेवाईक नाही, त्याच्यामध्ये नाही. होते. आम्ही सगळे तुमच्या ऐका सोबतच साहेब, होतो. आज पण आम्ही म्हणतो विषय आमच्या हा आहे, मुख्यमंत्र्यावर याच्यामध्ये आपण 100% लक्षात विश्वास घ्या. आहे. भैया, आम्ही गैरविश्वास कुठल्याही दाखवलेला नाही. अधिकाऱ्याकडे आपण जा, त्यांनी आपल्याला आम्ही माहिती दिली नाही 100% असं होणार नाही. मुख्यमंत्र्यावर विश्वास दाखवलेला आहे, गैरविश्वास दाखवलेला त्यांनी नाही. आपल्याला माहिती दिली असं होणार नाही. रोष जो आहे तो तुमच्या खालची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर आमचा रोष आहे. अंजली ताई, यंत्रणा सरकारवर आम्हाला विश्वास कसल्या तेही प्रकारची दाखवत माहिती आहेत, देत पण नाही. आम्ही त्यांना यंत्रणेचा काय हा मूळ आम्हाला प्रश्न रोज आहे या द्यावा. सगळ्यामध्ये. अगदी माहिती. शेवटची कॉमेंट तुमची. भैया, मी शासनाचा घटक काही म्हणून सेकंद आपल्याला शिल्लक आम्हाला विनंती काहीच करतो. ऐकायचं भैया, आपण एसपींशी संपर्क जर केला, त्यांना जर निरोप दिला, आपण जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना जर आपण नुसतं नाही, सांगितलं एक तरी की सांगा आम्हाला साहेब, रोज एक- या विषयातली माहिती बरं, द्या. वेळ संपत एक आली, आता वेळ लक्षात घ्या संपत तुम्ही. आली. मला एक सांगा. अगदी चर्चेच्या आपल्याकडे शेवटाकडे काल आपण आलो. अभिमन्यू भैया पवार आले होते. काही काही मुद्दे मुद्दे झाले. आहेत, जे अंगणीत आहेत, सांगितलं ज्याच्यावरती असतं. स्पष्टपणे तरी कोणी आमचे बोलत भारतीय नाहीये, जनता त्यामुळे पार्टी- मान्य ना, आम्ही त्याच्यावर तुमच्या सांगितलं अगोदर गेलं आम्ही उल्लेख केला. पाहिजे. आम्ही पाहिजे. उपायावर आले अगदी होते. शेवटाकडे हा गेलं. कार्यक्रम अगदी रानाला शेवटाकडे आले गेलं. होते. काही सगळ्यांची सेकंद व्यवस्था बोलले. होईल. मला याची सगळ्यांना आम्ही सांगावं असं काळजी वाटते घेतो. की हा लढा कोणा एका व्यक्तीच्या विरोधातला लढा नाहीये. हा लढा एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातला लढा आहे आणि तसंच याकडे बघावं लागेल. हा लढा न्यायासाठीचा लढा आहे. हा लढा अन्यायाविरोधातला लढा आहे आणि म्हणूनच यूपी बिहार पासून सगळ्यांशी तुलना झाल्यानंतर सुद्धा हा महाराष्ट्र आहे. अन्यायाच्या विरोधात न्यायाच्या बाजूने उभा राहणारा हा महाराष्ट्र आहे. हे सांगण्याची संधी या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्या सरकारकडे आहे, आपल्या यंत्रणेकडे आहे.
आणि त्या संधीतनं काहीतरी समाधानकारक घडेल अशी आपण सगळ्यांनी अपेक्षा बाळगूयात. पुन्हा न्याय मागणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियावरती अशी वेळ बीड काय महाराष्ट्रामध्ये कुठेच येणार नाही ही आपण अपेक्षा करूया. आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. चर्चेच्या जोड्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.